पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोरुग्णांकडून स्वतःची कामं करून घेतल्याचं समोर आलंय। तर या धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। मनोरुग्णांवर उपचार करण्याऐवजी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून त्यांचा छळ केला जात असल्याचंही वास्तव समोर आलंय। मनोरुग्णालयातील या भोंगळ कारभाराचा साम टीव्हीने पर्दाफाश केलाय। या रुग्णालयात 15 वॉर्डात जवळपास 920 मनोरुग्ण उपचार घेत आहेत। मात्र कामचुकार कर्मचाऱ्यांकडून इथल्या रुग्णांना टॉयलेट साफ करणं, मैला उचलणं आणि जेवण वाहून नेण्यासारखी कामं करून घेतली जात आहेत। तर रुग्णालय परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि दारूच्या बाटल्यांचा खच असून रुग्णांची प्रचंड हेळसांड होतीये। त्यामुळे रुग्णालयाच्या या भोंगळ कारभारासंदर्भात सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होतीये। आपल्यासोबत येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक आहेत श्रीनिवास सर। संबंधित व्हिडिओ जे व्हायरल झालेले आहेत ते व्हायरल झालेला व्हिडिओ त्याविषयी आम्ही पूर्ण पडताळणी करूयात। आमच्या कर्मचाऱ्यांकडून असे स्वच्छता मनोरुग्णांकडून करून घेतले जात नाही, त्यांची योग्य काळजी घेतली जाते। संबंधित ठेकेदारांचे वेतन आपण त्यांच्या कामाच्या दर्जाप्रमाणे अदा केल्यामुळे त्यांच्या सफाईगार कर्मचाऱ्यांकडून आधीच हा व्हिडिओ तयार केलेला दिसून येतो। याविषयी आपण योग्य चौकशी करून पुढील कार्यवाही करू। 31 मार्चपर्यंत संबंधित ठेकेदाराचं काम होतं आणि 1 एप्रिलपासून त्यांनी काम अनधिकृतरित्या बंद केलेलं आहे। त्यांचा जो वेतन आहे, त्यांचा जो देयक प्रलंबित होता, तो देयक त्यांच्या कामाच्या दर्जाप्रमाणे अदा केल्यामुळे तब्बल 65% त्यांचं देयक आपण कपात केलेली आहे। त्या कपातीचा एक मूळ कारण असू शकतो। हे व्हिडिओ पडताळणी करू। व्हिडिओ कोणाच्या मोबाईलवरनं व्हिडिओ काढलेला आहे, कुठले कर्मचारी आहेत, कोणत्या वार्डचे आहेत, कोणते रुग्ण आहेत, याचं पूर्ण डिटेल चौकशी करू आपण। कॅमेरा सुमित भोसले सर, सागर साम टीव्ही पुणे।